2 years before Sankalp Abhinav Bharat Foundation started the project Lakshya to help the underprivileged and rural youth who aspire to join the Indian military services. We are incredibly proud that 12 students passed both the written and physical exams for Agniveer ARO 2023. 4 of them were selected for the Indian Army under the Agniveer scheme. नमस्कार, मी माधव करंदीकर. संकल्प अभिनव भारत यांच्यातर्फे आज आपण आपले मुलांचं जे सिलेक्शन झालेलं आहे तर त्याकरता आपण सगळे एकत्र आज भेटलेलो आहोत आणि या मुलांचं कौतुक करण्याचा सोहळा आपण आज साजरा करतोय. तर मी आपल्या प्रत्येक मुलाला ज्यांनी ही यश कमवलेलं आहे त्यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहे की त्यांना संकल्प अभिनव भारतबद्दल काय वाटतं, त्यांनी कशी तयारी केली आणि यापुढे त्यांचं काय उद्दिष्ट आहे. तर याच्याबद्दल मी त्यांना विनंती करीन प्रत्येकाने काही शब्द बोलावे. तर पहिले मी तुझं नाव सांग आणि बाकी मी आता बोललो त्याप्रमाणे संकल्प अभिनव भारतबद्दल तुझं सिलेक्शन कसं झालं, मदत कशी झाली, हे सगळं तुम्ही एक जण सांगू शकता. तर माझं नाव श्रीराम संभाजी लोंढे आहे. मी आडगावचा राहणारा. मी असाच एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. काही योग्य मार्गदर्शन दाखवण्यासाठी आम्हाला कोणी नव्हतं. त्या खडतर काळात इंद्रजित सर आले आमच्याकडे आणि त्यांनी आम्हाला एक योग्य मार्ग दाखवला. तर योग्य मार्ग असा दाखवला की आमची म्हणजे व्यवस्थित इथं काही अभ्यासाची सोय नव्हती, काही नाही. खेड्यातले मुलं म्हटलं तर साऱ्यांनाच माहीत आहे कसं. तर त्या काळात योग्य मार्गदर्शन दाखवण्यासाठी इंद्रजित सर आले. म्हणजे संकल्प अभिनव भारत ही जी संस्था आहे त्यांनी आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन केलं. तर त्या संस्थेकडून आम्हाला शूज, इतर काही गोष्टी, शर्ट, पॅन्ट आणि शिक्षणासाठी योग्य टीचर ते दिले. आणि सकाळी पाठ उठून ग्राउंडला पण एक वेगळे शिक्षक राहायचे. गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, जी असे वेगळे टीचर राहिले आम्हाला. त्यांनी शिकवलं भरपूर. पर्यंत आम्ही चौघं आलो तर आणि मी आभार मानतो की संकल्प अभिनव भारतमुळे आम्हाला आजपर्यंत आज आम्ही इथं आहेत याच संकल्प अभिनव भारत. चालन 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम सर्वांचे नमस्कार. तसेच धन्यवाद संकल्प अभिनव भारतला, कारण त्यांच्यामुळे मला इथं बोलण्याची संधी मिळाली. आज तुम्ही नसते तर आम्हाला इथं बोलण्याची संधी पण नसती. आम्ही फक्त यूट्यूबवर बघितलं असतं का असे मुलं बोलतात असं होतं फक्त. पण आज आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल इंद्रजित सर, सब फाउंडेशन आणि सगळं टीमचं धन्यवाद. तुमच्यामुळं आम्ही इथं पोहोचलो. कारण की मार्गदर्शन सगळेच करतात पण योग्य वेळी मार्गदर्शन करण्याला खूप महत्त्व असतं. कारण की खूप म्हणजे आम्ही तर प्रॅक्टिस करीत होतो सर, पण योग्य मार्गदर्शन भेटत नव्हतं. टायमाला भेटत नव्हतं. आम्ही शेतकरी फॅमिलीचे आहेत. आम्ही शूज आज मागवले तर महिन्याने शूज भेटत होते, तोपर्यंत भरती पण होऊन जात होती. पण असं होतं कारण की आम्हाला कळालं की एक दिवस इंद्रजित सर ग्राउंडवर आले. ते बोलले आमची अशीच टीम आहे, आम्ही तुम्हाला मदत करू. तर सरनी आत्तापर्यंत कधीच एकटे मी इंद्रजित सर असं कधीच बोलले नाही. कारण की ते बोलले आम्ही सब फाउंडेशनचे. जेव्हा ते हे घेतले तोपर्यंत सगळं टीमचं नाव घेतलं त्यांनी, एकट्याने कधी श्रेय घेतलं नाही. त्यांनी खूप मदत केली. जेव्हा आम्ही कॉल केला सर आम्हाला पाहिजे, दुसऱ्या दिवशी आम्हाला ते सगळं उपलब्ध झालं. भरतीला जायच्या आदल्या दिवशी आम्ही सरला सांगितलं सर आम्हाला जायचा प्रॉब्लेम आहे. सरने आम्हाला 3 दिवसासाठी एक गाडी करून दिली, स्पेशल गाडी. ती कोणीच करून दिली नाही, सरनी करून दिली. बाकी योग्य मार्गदर्शन, जेवण पण दिलं आम्हाला. खूप म्हणजे सरचे मानव तितके धन्यवाद कमी आहेत सरचे आणि सब फाउंडेशनचे पण कमी आहेत. कारण की आम्हाला सर खूप म्हणजे गावाकडे ना खूप टेम्परेचर असतं. आमचं ग्राउंड पण योग्य चांगलं नव्हतं. आम्हाला सरने ग्राउंड तयार करून द्यायला पण मदत केली. जे सिनियर लोक होते त्यांचं मार्गदर्शन आम्हाला करून दिलं. आम्हाला म्हणजे गावात आहे का याची कमी होती सर, टीचिंगची कमी होती. आम्ही सगळे मला गावाकडे असल्यामुळे आमचं ग्राउंड चांगलं होतं पण टीचिंग खूप हे होतं. सरने जे आमचे टॉपर मुलं होते जे नगरला राहत होते त्यांना तिथं बोलवून घेतलं, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला करून दिलं. गणित झालं, GK झालं, नंतर इंग्लिश पण चालू केला होता आमच्या गावात. खूप सरला पण खूप भारी सपोर्ट भेटला आमच्या गावातून. सरने आता आम्हाला एक लायब्ररी पण हे करून दिली तिथं. सर आता पुढं भरपूर काही करतील. आता सरनी जे केलं त्यातून आम्ही 4 जण तर तयार झालो होतो. आता आमचं बघून गावातून खूप सरला हे येतील. आणि सर्वप्रथम सर इंद्रजित सर तुमचा धन्यवाद, पूर्ण सब फाउंडेशन धन्यवाद. कारण तुमच्यामुळं आम्ही इथं आलो होतं. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद.
नमस्कार, माझं नाव अर्जुन जेजबापू ढेकळे. मी राहणार आडगाव. माकापासून 3 किलोमीटरच घर आहे माझं. सर्वप्रथम मी इंद्रजित सर आणि तुम्ही जे ॲज अ टीम एक वर्क सब फाउंडेशन संकल्प अभिनव भारत यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप मोटिवेशन दिलं, इन्स्पायरेशन दिलं, आम्हाला खूप मदत केली त्यांनी. पहिले तर सरचा म्हणजे मुलं मला म्हणले की एक आपलं असं सब फाउंडेशन आहे, तू याच्यात ॲड होय, तुला सगळी मदत भरती स्टार्ट होईपासून तर एंडपर्यंत सगळं तुला अवेलेबल होईल जे नाही ते. मी मग त्याच्यामध्ये माझं नाव नोंदवलं. ग्राउंडच्या आम्ही असं पळत होतो, बूट असाच फाटलेला होता. सरने आम्हाला 5:30 वाजता ग्राउंडवर येऊन सगळ्यांना शूज आणि जी पळण्याची जी किट असते का ती किट अवेलेबल केली. त्याच्यानंतर आमचं ग्राउंड वगैरे झालं. पुण्याला जायचं होतं ग्राउंडला, त्यावेळेस एक गाडी केली आमची प्रायव्हेट गाडी. त्या गाडीमध्ये आम्ही तिथं भरतीला आलो. तिथंच रिटर्न परत जेवण वगैरे असं आम्हाला त्यांनी रिटर्नला पेपरच्या 40 वेळेस पण आधी थोडं मोटिवेट केलं, असा पेपर द्या. आमच्या गावात एक सरने एक लायब्ररी खोललेली आहे, त्याच्यामध्ये टीचिंगसाठी 4 जण आहेत. मॅथ, GK, GS असं जे आमचे टीचर आहेत ना ते आम्हाला टीचिंग करतात, ते क्लास घेतात, सकाळ दुपार असं क्लास घेतात. ते पण सब फाउंडेशनचंच हे पार्टच आहे. त्यामुळं पण आम्हाला खूप त्याचा हे झाला, फायदा झाला. अभ्यास तर आता टीचिंग तर होत नाही गावाकडं, पण ते टीच आम्हाला एकदम केलं, त्याच्यामुळं पण फायदा झाला. हेच मी सर्वांचे आभार मानतो. खूप मनापासून धन्यवाद. इथं तुम्ही बोलवलं आज, याचं खूप भारी वाटतं का एवढं मोठं हॉटेलमध्ये आपण गरीबाचा मुलगा खाला आहे, सगळं तू VIP लोकांमध्ये बसलो आहे, त्यामुळं सर्वांचे एकदम मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम संकल्प अभिनव भारत फाउंडेशनचे सर्वप्रथम आभार. आणि माझं नाव प्रशांत गंगाराम पांढरे, राहणार माका येथील. सरांनी खूप मदत केली आम्हाला. माझं ट्रेनिंग सेंटर कर्नाटकमध्ये आहे, बेळगाव या ठिकाणी. तर तिथं माझे जॉईनिंग आहे. आता 22 तारखेला माझी जॉईनिंग आहे तिथं ट्रेनिंग सेंटरला, मराठा बटालियन म्हणून. तर हा माझा मित्र, तो सांगत देतो. सर माझं सेंटरला लांब नाही, तर खडकीलाच आहे पुण्याला, BEG सेंटर किरगी. इथंच भेटलं आहे मला बॉम्बे सेपर म्हणून इंजिनिअरिंगच्या याच्या खाली. माझी जॉईनिंग 25ला आहे दुपारी 12 वाजता. माझं ट्रेनिंग सेंटर 2STC पंजे सेंटर गोवा सिग्नलमध्ये, म्हणजे जी पोस्ट असते त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर 22 तारखेला आम्हाला चौघांना पण जायचं आहे ट्रेनिंगला. तर पुण्यात आधी रिपोर्ट करायचं आहे झेड्यारोला, मग तिथून आम्हाला ते ट्रेनने बसून देणार. मग आम्ही ट्रेनिंग सेंटर चौघांचे वेगवेगळे जाईल ट्रेनिंग सेंटर. हो, ट्रेनिंग सेंटर माझं ट्रेनिंग सेंटर EME सेंटर सिकंदराबाद इथे आहे. हो, सिकंदराबाद. तुम्हाला एक गोष्ट विचारायची की हे जेव्हा तुमची झाली तर त्या मेडिकलमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागल्यात ह्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी जरा माहिती सांगाल का? तर मेडिकलमध्ये तर आता अशी कोणतीच गोष्ट नाही का ती चेक करण्यात येत नाही. जर आपल्या मराठी भाषेत जर सांगायचं म्हटलं तर पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत ऑल पार्ट चेक होतात तिथं. काही कानाचा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व करायला टाईम देतात. हाताचा काही म्हणजे त्यांना असे मोडतोड चालत नाही, एकदम पूर्ण फिट बांधा लागतो त्यांना. तर मेडिकलमध्ये टॅटू बिटू असं काहीच नाही, अंगावर जखम नाही आहे, काही नाही, मोडतोड नाही, इंजुरी नाही. त्यामुळं हे असं सर अंगावर जन्म खून सोडता कोणतीच खून नको आहे. जी इंजुरी झाली आपल्याला तिचं ऑपरेशन मार्क नको आहे. तुमचं कोणतं ऑपरेशन नको, मग एखादा पार्ट ऑपरेशन केलं आणि तुमचं पार्ट काढलं आहे, समजा हर्नियाचं ऑपरेशन झालं आहे, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे, ते चालत नाही त्यांना. परत अजून हातावर ते टॅटू त्यांचं माप असतं, त्याचे जर जास्त असेल तर डिस्क्वालिफाय होतो कॅन्डिडेट. आणि अजून भरपूर असते तुमचं. तुम्ही सर्वप्रथम याला बसले पाहिजे, ग्राउंडला बसल्याच्या नंतर तिथं होतं तुमची प्रॉपर हेअरस्टाईल पाहिजे. तुमची तिथे गेल्यावर हेअरकट गेलेले पाहिजे, परत शेविंग पाहिजे, तुमचा हात मोडलेला नाही पाहिजे, पाय मोडलेला नाही पाहिजे. सगळं तुम्ही जे आपली बॉडी नेचर असते तशी पाहिजे. तुम्ही कोणती त्याच्यात बदल केलेला नाही पाहिजे. त्याच्यात तुम्ही आता नवीन मुलं प्लॅस्टिक सर्जरी करतात ते केलेलं नाही पाहिजे. तुम्ही एकदम आहे तसे नॅचरल पाहिजे, तुमच्यात काय बदल नाही पाहिजे. तुमच्या दोघांपैकी मला दोघंजण एक एक करून सांगा की तुमचं आता मेडिकल झालं त्याच्यानंतर तुमचं जे फिजिकल आणि मेंटल ह्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी जरा माहिती द्याल का? कशी झाली म्हणजे? आधी सर्व आता मेडिकलच्या अगोदर आमचं फिजिकल झालं. फिजिकलला 1600 मीटर रन असतो. एक 200 जणाचा एक ट्रूप करतात आणि तो टायमिंग देतात 5:40 असं टायमिंग लावतात.
ते 200 जण सोडले का 5:40च्या जे आतमध्ये 5 मिनटं 40 सेकंदच्या आधीवर येतात. ती एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये ते घालतात. 5:40ला क्लोज करतात. त्याच्यानंतर मग ते बंद केला का, दोरी अशी बंद केली का, जे बाहेर जाते ते डिस्क्वालिफाय, जे आतमध्ये येते ते क्वालिफाय. त्याच्यामध्ये फर्स्ट पर्च असते आणि सेकंड, फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप. म्हणजे जे लवकर येते का 5 मिनटाच्या आत ते फर्स्ट ग्रुपमध्ये, आणि जे 5, 20, 30 असे येते ते सेकंड ग्रुपमध्ये, त्यांना मार्क असतात. आणि रन झाल्यानंतर मग चेस्ट असते, चेस्ट झाली की हाईट असते, त्याच्यानंतर वजन असतं. हे सर्व केलं का मग आपला डाटा सेव्ह करतात, बायोमेट्रिक होतं. त्याच्यानंतर मग तुमचं दुसऱ्या दिवशी मेडिकल होतं, मेडिकल सकाळीच. हां, मेडिकलला आता यांनी दोघांनी भरपूर सांगितलं. तुला मला विचारायचं आहे की आपली रिटर्न टेस्ट जी आहे, लेखी परीक्षा, त्याच्याबद्दल काही थोडीशी माहिती सांग. आमचे रिटर्नला आता यांचं तिघांचं वेगळे. मी टेक्निकल होतो, मला 200 मार्काचा पेपर होता. यांना 100 मार्काचा पेपर असतो. 200 मार्कापैकी कमीत कमी पासिंग 80 तरी पाहिजे. म्हणजे कॅन्डिडेट 80च्या वर असला तर तो पास होतो 200पैकी. आणि आम्हाला फिजिकलला मार्क नसतात, फक्त जे मेरिट असतं ते 200 मार्काचा पेपर असतो त्यावरच मेरिट लागतं आमचं. तरी 200पैकी 170-80 असं मेरिट लागतं. हां, 50 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन 4 मार्काला असतो आणि 1 तास टायमिंग देते सॉल्व करायला. त्याच्यामध्ये आता मी टेक्निकल आहे, त्याच्यामुळे मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, रिझनिंग एवढे हे होतं. त्याचा सिलेबस एवढा होता सोडवायला. तुला काय होतं रिटर्न टेस्टमध्ये? माझी पोस्ट GDची आहे, जनरल ड्युटीची. मला 4 सब्जेक्ट होते. GK, हिस्ट्री, आपलं GKमध्ये सगळे यायचं, मॅथ, रिझनिंग आणि आपलं हिंदीचं थोडंफार क्वेश्चन यायचे असे. आणि मला 100 मार्काचा पेपर होता आणि 50 क्वेश्चन होते 100 मार्काला. आणि 0.25ची निगेटिव्ह मार्किंग होती आम्हाला. हां, मग त्यातून क्वालिफाय. मग जवळपास सगळे मिळून टोटल आहे का, ग्राउंडची म्हणजे फिजिकल 100 आणि पेपर 100, याच्यातून कमीत कमी मुलगा आहे का 130-140च्या प्लस गेला पाहिजे, तो सिलेक्शन होतं त्यांचं. हां, तुझ्या लेखीचा अनुभव सांग. माझ्या लेखीचा अनुभव, मी पण जनरल ड्युटी त्यातच आहे. 60 मिनटं भेटतात, 50 क्वेश्चन असतं, एक प्रश्न 2 मार्काला असतो, असे 100 होतात. तर असं आहे का, 100 ग्राउंडचे 100 ते वेगळे असतात, हे 100 वेगळे. तर या 100पैकी कमीत कमी आता 2 स्टेजमध्ये निकाल लागला याचा, फर्स्ट आणि सेकंड. तर फर्स्टमध्ये तरी पण शक्यतो 50 किंवा 55 असं मेरिट पहिल्या याला लागतं. आणि नंतर फायनल मेरिट जे आहे ते असं टोटल सरासरी काढून ते 60-65पर्यंत जातं. म्हणजे अशी सारी सरासरी करून ग्राउंड प्लस लेखी यांचं मेरिट लागतं. त्यावेळेस सिलेक्शन इथं होतं आमचं. अच्छा. मला तुमच्या पालकांबद्दल जरा विचार. तुमच्या पालकांना किती आनंद झाला तुमचं सिलेक्शन झाल्यावर नंतर, तर ह्याच्याबद्दल काही सांगाल का? तुम्हाला काय वाटतं? त्या दिवशी असं आहे, माझं सिलेक्शन झालं तर त्या दिवशी माझे पप्पा ऊस तोडीत होते. म्हणजे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे ना, त्यावेळेस ते ऊस तोडत होते आणि मी रानात गव्हाला दारे धरत होतो. त्यावेळेस मला मेसेज आला की यू आर सिलेक्टेड. त्यावेळेस मग मी ते लिस्ट पाहिली, त्यात माझं नाव पाहिलं. सर्वप्रथम मी माझ्या वडिलांना कॉल केला का मी इंडियन आर्मीमध्ये जॉईन झालो. त्यावेळेस वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यावेळेस मन खूप असं वाटलं की खरंच मी काहीतरी करून दाखवलं वडिलांसाठी. सर, माझे वडील आपले सोने कारखान्यात कामाला येतं. माझे आजोबा एक्सपायर झालेले आहे. तो आई पण हाऊसवाईफच आहे, जास्त काय नाही करी ती. मी जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा मी घरीच होतो, असं बसलेलो होतो. रिझल्टचीच वाट बघत होतो आम्ही सगळे जवळपास 10-15 दिवसापासून. त्याच्या आधी रिझल्ट कधी लागेल, कारण की एवढी गॅरंटी होती की सिलेक्शन होऊ म्हणून. पण आता इंडियन आर्मी तिथे काही पण होऊ शकतं म्हणून आम्ही काय जास्त हे नव्हतं केलं. जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा मला कॉल आला मित्राचा का लिस्ट लागली बघ म्हणून. मी लिस्ट चेक केली, त्याच्यात फर्स्ट टायमाला मी नाववर सर्च केलं पण ते नाव दाखवलंच नाही. म्हणलं आता सिलेक्शन नाही झालं माझं, मी सॅड होतो. पण नंतर मित्राला परत माझा नंबर, रोल नंबर सांगितला, बघितलं. मग ते मला झालं आहे तू सिलेक्शन. मला स्क्रीनशॉट पाठवला, बघितला. मी पहिला कॉल पप्पाला केला. पप्पा कारखान्यात होते. मी त्यांना म्हणलं पप्पा सिलेक्शन झाले. ते असे 10-20 सेकंद काही बोललेच नाही, ते एकदम शांत झाले. कारण की आमच्या घरात त्याच्या आधी कोणी सरकारी नोकरीला नव्हतं. मीच जो सरकारी नोकरीला झाला आहे म्हणून मग ते खूप आनंदी होते. त्यानंतर ते
30-40 किलोमीटर अंतर फक्त अर्ध्या तासात हे करून आले ते घरी आले, पेड्याचा बॉक्स आणला. ते त्यांच्या डोळ्यात ते आनंद अश्रू आले. ते खूप मम्मीला सांगितलं, मम्मी पण खुश हे झाली, कारण की आमच्या घरात कोणीच नाही की याच्या आधी ते सरकारी नोकरी. त्यांना ते खूप हे भारी वाटलं, कारण झालं आहे म्हणून, हे सिलेक्शन झालं आहे म्हणून. तुझा अनुभव सांगशील? आमचा रिझल्ट 23 तारखेला दुपारी लागला. आमच्या गावात यात्रा होती. आम्ही दोघं एकाच गावचे आहेत. यात्रा आम्ही असंच गावात असं चक्कर मारत होतो. यांनी मला सांगितलं की तुझं काम झालं आहे. सर्वप्रथमचे मित्र होते का, त्यांनी एक गोणी भरून लगेच गोला आणला तिथं आणि बॉक्स भरून फटाकडे आणले. आम्हाला दोघाला आधी खांद्यावर उचलेलं, अख्ख्या गावात एक चक्कर मारला. आणि मग मी माझ्या आईला फोन केला. घरापासून 1 किलोमीटर आमचं घर आहे. आई तिथून पायी गावात आले. गाडी बिडी काय नव्हते, पायी गावात आले. असं डोळ्याला पाणी होतं. पायी गावात आले. आल्याबरोबर मला भेटले. मामा पण सोबतच आले ते, माझे सख्खे मामा. त्यांनी पहिल्यांदा मला, मी असं उचललं नाही पण असं बळच मला उचललं आणि मला फक्त म्हणले जिंकला तो, वास एवढंच अपेक्षा आहे म्हणे आमचे, जिंकला तो म्हणे. वडील पण आले तिथं, डोळ्यात थोडं पाणी होतं तिथं. जे माझे मित्र झाले नाही त्यांना मग थोडं समजून सांगितलं. ते फायनल उडाले, पुढच्या वेळेस ट्राय करा असं. भाऊ पण खुश, एकदम खुश झाला. त्यावेळेस ते आनंदाचा क्षण होता, पण डोळ्यातून पाणी होते. तुझा अनुभव सांगशील? तुझ्या आई वडिलांना कसं वाटलं आणि तुला काय वाटलं? मी वावरात दारी धरत होतो, तर बंधूने फोन केला आणि म्हणे का तुझं सिलेक्शन झालं म्हणून, सिलेक्शन झालं म्हणे तुझं. मग त्यांनी वडिलाला फोन केला आधी. मलाच माहीत नव्हतं, वडिलांनी मला सांगितलं तू सिलेक्शन झालं म्हणून. हां, त्यांच्या आनंद अश्रू अनावर झाले. आणि तुला कसं वाटतं बाहेर सांगा, मला सांगता येत नाही. तुम्हाला आता कसं वाटतं हे सांगा. हे सगळं आता सिलेक्शन झाल्यानंतर आता तुम्हाला काय वाटतंय थोडंसं आम्हाला? सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्यांदा जर असं स्वतःला जर आरशात जर पहिलं तर असं थोडं अभिमान वाटतोय स्वतःवर. आपण इंडियन सोल्जर आहेत म्हणून. खूप आनंद पण आहे, याच्यामागं खूप कष्ट पण आहेत, मेहनत पण आहे. त्याच्यामुळं कष्टाला फळ भेटलं. हे एक चुकीचं केलं नाही, पहिल्यापासून कष्ट घेतले, असं काही वाईफट केलं नाही. त्यामुळे एक असं वाटतं का आपल्या जे आपण डिसिप्लिनमध्ये राहिलो, जे एकदम प्रामाणिक राहिलो, त्याचा भेटलं काहीतरी फळ असं वाटतंय. एवढंच बस. सर आधी आम्हाला कोणी ओळखीत नव्हतं, खरं म्हणजे आम्हाला कोणी ओळखत नव्हतं घरात. म्हणजे असे रस्त्याने वडील गेले तरी कोणी काही नोटीस करीत नव्हतं. पण आज असं झालं आहे का आमच्यापेक्षा आमचे वडील, आई, कोणी जरी गावातून गेलं ना, सर म्हणतात हा ते आत्ताचा मेजर झाला आहे का, त्याचे वडील आहेत ते, त्याचं असं आहे. मग सगळ्यात जास्त अभिमान त्याचा वाटतो का आमचं सिलेक्शनपेक्षा आमच्या घरच्याला जास्त इज्जत भेटते ते वाटतं आहे. आणि आम्ही जे जे पाहिजे होतं ते भेटलं आहे आम्हाला, कारण की आमच्या सगळ्याचं वय 20-21 असायचे, कारण की इतक्या कमी वयात हे केलं आहे. त्याचं पण खूप अभिमान वाटतो आहे. सगळ्यात जास्त त्याचा अभिमान वाटतो आहे की कमी वयात आम्ही हे केलं आहे. आणि त्यात सब फाउंडेशनमुळे तर खूपच मदत झाली, कारण की इतक्या आम्हाला जे मार्गदर्शन पाहिजे होतं ते योग्य वेळी भेटलं. कसं झाडाला नाही का खत लवकर भेटल्यावर ज्या टायमात भेटलं ते वाढतं, तसं आमचं झालं. आम्हाला ज्या टायमात पाहिजे होतं त्या टायमात भेटलं, त्यामुळं आमचं सिलेक्शन झालं. तुला कसं वाटतंय? मला काय आता वाटायला तर काय, आपल्या मराठी भाषात तर फिलिंग टाकात. तो विषय असा आहे, आता आधी काय व्हायचं, अरे हा मुलगा काय करणार आहे, म्हणजे नाव ठेवायला भावकीचा प्रश्न आला तर नाव ठेवणार काय, हा मुलगा काहीच करू शकत नाही. पण ज्या वेळेस काहीतरी झालं तरी पण वडिलांना पण असे घरच्यांना टोमणे देणार, याला इकडं हे करा, त्याला तिकडं हे करतात, सुट्टी देतात, काम नाही करून देत, हे ते वगैरे वगैरे. पण ज्या वेळेस फायनल लिस्टला नाव आलं तर आता सध्या भावकीच्या दारातून वडील चालले का अशी त्यांची मान उंचावरून जाते. त्यावेळेस असं मनाला समाधान वाटतं. ज्यावेळेस मी काही नव्हतं त्यावेळेस वडिलांना मान असं थोडी झुकून चालावं लागायचे. आता वडील 4 चौघात असे मान उंचावरून चालते, याचा आहे ना खूप अभिमान वाटतो मला. हे सर्व बोल. पुन्हा एकदा सर्व सब फाउंडेशन टीम आणि तुम्ही जे सर्व लोक आहेत त्यांचा एकदा मनापासून धन्यवाद मानतो. जसं महाभारतातल्या अर्जुनला जसं द्रोणाचार्य भेटला सपोर्ट करायला, तसंच आम्हाला सगळ्यांना तुम्ही सब फाउंडेशन एक टीमने खूप चांगलं वर्क केलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिमान आणि धन्यवाद मानतो.